नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये ओजस खेळत असताना तिथे आता संकर्षण येतो आणि संकर्षण म्हणतो की वा, खूप छान खेळत आहेस माझ्या ओजस. तेव्हा ओजस त्याच्याकडे अगदी रागाने बघतो आणि ती खेळणी चारी बाजूला उडवून लावतो. आणि हे पाहिल्यावर संकर्षणला धक्काच बसतो आणि मग त्याची आजी पण ओजस असा त्याला आवाज देते, परंतु तो काही ऐकत नाही. नंतर मग संकर्षण त्याला म्हणतो की अरे ओजस, परंतु तोही लक्षच देत नाही. नंतर मग आता ओजसला काही संकर्षण बोलायला जाणार तेवढ्यातच तो म्हणतो की दूर व्हा, तुम्ही माझ्या समोर येण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही माझे बाबा नाही आहे, लांब हो, नाही आहे तू माझा बाबा. असं म्हणून ओजस त्याच्याकडे आता रागाने बघत असतो आणि संकर्षण पुढे जाणार तेवढ्यातच ओजस तिथून चिडून उठतो. एका खेळण्यावर त्याचा पाय पडतो आणि तो तिथेच खाली आपडतो. तेव्हा मग संकर्षण त्याला धरतो आणि म्हणतो की ओजस बाळा. तेव्हा तो रागाने मागे होतो. तेवढ्यातच त्याची आजी येते आणि म्हणते की एक मिनिट, मी तुम्हाला सांगितलं ना की उगीचच त्याला तुम्ही नाही आवडत तर मध्ये मध्ये करू नका. उगीच त्याला पुढे पुढे करण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. त्याला तुमचा राग येतोय तर प्लीज त्याच्यापासून तुम्ही जरा लांबच राहा, असं ती त्याला बोलून दाखवते. त्याच वेळेला त्याचे बाबा म्हणजेच आजोबाही काही करू शकत नाहीत. तेव्हा मग आता ते म्हणते की तुम्ही प्लीज लांब व्हा. तुम्हाला कळत नाही का, त्याला त्रास होतोय ना तुमचा. तेव्हा तो म्हणतो की अहो बघू दे मला, तो मुलगा आहे माझा. तेव्हा मग ती ओरडते आणि म्हणते की तो तुम्हाला मानत नाही आहे ना पण मुलगा. ती आता त्याच्यावर ओरडते आणि म्हणते की ओजस बाळा थांब हा, मी बघते तुला, आजी आहे ना, नको चिंता करूस आणि आपण डॉक्टर काकांना बोलूया, नको काळजी करू. तेव्हा मग आता तो म्हणतो की अहो, तुम्हाला काही वेडबीड लागलं आहे की काय? अहो मी इथे डॉक्टर असताना तुम्ही मला चेक करू देत नाही आहात, द्या इथे चेक करू द्या. त्यावेळेला मग ती म्हणते की नका हात लावू, तुम्ही अजिबात हात लावू नका. असं म्हणून ती त्याला ओरडते आणि मग ओजस म्हणतो की तुम्ही माझे बाबा नाही, प्लीज बाजूला व्हा. असंही ते त्याच्यावर आता ओरडत असतात. तेव्हा मग आजोबा म्हणतात की अगं सुलोचना, अगं तू कुठला विषय कुठे घेऊन जातेस? तेव्हा मग आता ती म्हणते की काय करावं? अरे मुलाच्या शरीराची जखम बरी कराल, परंतु त्याच्या मनाला झालेली जखम, त्याच्या मनात भरलेलं हे दुःख कसं कमी कराल तुम्ही? असं ती त्याला आता ओरडायला लागते. तेव्हा ओजस आई गं असं ओरडत असताना आजी म्हणते की चल ओजस बाळा, आपण रूममध्ये जाऊया. आणि तरीही तो ऐकत नसतो. तेव्हा मग आजी म्हणते की थांब, आपण डॉक्टरांना बोलूया ना, तू नको काळजी करू. परंतु संकर्षण आता ऐकतच नसतो. तो म्हणतो की करू द्या मला चेक, प्लीज तुम्ही काहीमध्ये बोलू नका, मुलगा आहे ना तो माझा, त्याला काय झालं आहे मला जरा चेक करू द्या. त्याच वेळेला तो म्हणतो की नाही, तुम्ही मला हात लावू नका, अजिबात तुम्ही मला चेक करायचं नाही. असं म्हणून आता तो त्याच्यावरती ओरडत असतो. आणि तेव्हा सुलोचनाही रागाने त्याच्याकडे बघते की बघितलं, मी सांगितलेलं तुम्हाला कळलं नाही आणि आता तुमचा मुलगा म्हणाल्यावर तुम्हाला बरोबर कळलं. आणि त्याच वेळेला आता ती म्हणते की प्लीज ओजस शांत हो, मी सांगितलं रे त्यांना बाजूला व्हायला, ते नाही ऐकणार. तेव्हा मग ओजस म्हणतो की सोडा मला, मला कोणीही नको आहे, प्लीज बाजूला व्हा. असं तो ओरडतो आणि तिथून रागाने निघून जातो. त्याच वेळेला आता ओजस, अरे ओजस असं आजोबा त्याला ओरडतात. आणि आजी म्हणते की बघितलं, किती काही सांगितलं तरी कळलं नाही, शेवटी मुलगा दुखरा पाय भरून घेऊन निघाला तेव्हाच ह्यांना कळलं. आणि त्याच वेळेला आता संकर्षणला खूप वाईट वाटलेलं असतं. तेव्हा आता लगेच आजोबा म्हणतात की हे बघा, शांत व्हा संकर्षण, तुमची परिस्थिती मला अगदी व्यवस्थित कळते आहे, परंतु त्याला जरा वेळ द्या. आता पल्लवी इथे असती ना तर अशी परिस्थिती निर्माणच झाली नसती. पल्लवी इथे असायला हवी होती, असं ते बोलतात आणि त्यामुळे तिथून बोलून तसं निघून जातात. संकर्षण त्याच गोष्टीचा विचार करत राहतो. मानसी योगेश्वरी देवीजवळ हात जोडून म्हणते की आई योगेश्वरी, आज भाऊजींचं ऑपरेशन आहे आणि आज जे काही होणार आहे त्याच्यावर पुढचं सगळं कळणार आहे, त्यामुळे प्लीज आई योगेश्वरी, तू भाऊजींच्या मागे राहा. डॉक्टर संकर्षण यांना कुठलेही त्रास होऊ न देता त्यांना ऑपरेशन करता येऊ दे. तू भाऊजींच्या अगदी बरोबर राहा, काही करून आज भाऊजींचं ऑपरेशन सक्सेसफुल झालंच पाहिजे. मला आज आकाश भाऊजी या घरात पुन्हा हवेत. देवी योगेश्वरी, प्लीज आमच्या सगळ्यांच्या बरोबर राहा, पाठीशी राहा आणि आकाश भाऊजींना लवकर बरं कर, असं ती देवीला हात जोडून म्हणत असते. तेवढ्यात तिथून हसत हसतच रागिनी आणि पौर्णिमा येत असतात. आता रागिनी आल्याबरोबर मानसी दोघींनाही प्रसाद देते आणि म्हणते की हे घ्या दोघीजणही प्रसाद, आणि तो बाजूला ठेवून तिकडून निघून जाते. त्याच वेळेला आता मानसी ही विचार करत असतानाच रागिनी लगेच तिच्या कानामध्ये बोलते की पौर्णिमा, काय गं, भूमी अजून आलेली दिसत नाही आहे, चल आपण पुन्हा हिला डिवचूया. त्यावेळेला मग दोघीजणही आता मानसीशी बोलायला म्हणून येतात. तेव्हा मग मानसीला रागिनी विचारते की काय गं, भूमीचं काय झालं आहे, म्हणजे अजूनही ती काही बोललीच नाही का, कशाबद्दल, आणि कुठे आहे कुठे ती? अगं आज आकाशचं ऑपरेशन आहे, खरं तर भूमीने ही सगळी पूजा वगैरे केली पाहिजे होती. तेव्हा मग लगेच पौर्णिमा म्हणते की हो ना, मलाही तेच वाटतंय की आज आकाश भाऊजींचं ऑपरेशन असूनही
भूमी इकडे कशी नाही त्याचंच मला पण आश्चर्य वाटत आहे. मानसी गप्प बसते आणि तिला वाईट वाटत असतं. तेव्हा रागिनी म्हणते की काय बाई खरंच कळेनासं झालंय मला. भूमी अशी विचित्र हल्लीकडे का वागते ना काहीच कळत नाहीये. ती स्वतः आकाशला पण इग्नोर करते. तिच्या जीवाभावाचा आकाश त्यालाही ती अशा प्रकारे इग्नोर करते. यामुळे जरा मला वेगळंच वाटतंय. खरं तर भूमीने आता देवासमोर हात जोडायला हवे होते, परंतु ती जोडायला इथे नाहीच आहे. तेव्हा मग आता काय होणार आहे देवास ठाऊक. आकाशचं आज ऑपरेशन आहे, सक्सेसफुल झालं पाहिजे रे देवा, असं म्हणून ती आता म्हणते की थांब आई योगेश्वरीला मला हात जोडू दे. ती हात जोडून म्हणते की आई योगेश्वरी, आमच्या आकाशचं आज ऑपरेशन आहे, त्यामुळे ते अगदी सक्सेसफुल पार पडू दे, सगळं काही व्यवस्थित होऊ दे. त्या डॉक्टर संकर्षणच्या रूपाने देवमाणूस मिळाला आहे, त्याने सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे, असं म्हणून ती आता हात जोडत असते. तेवढ्यातच आता भूमी ही बाहेर जात असते. मानसी येते आणि म्हणते की ताई 1 मिनिट थांब. तेव्हा भूमी म्हणते काय झालं आहे म्हणून बोल पटकन. तेव्हा मानसी म्हणते आता ताई तू कुठे निघाली आहेस. तेव्हा ती म्हणते की कुठे म्हणजे हॉस्पिटलमध्ये, आज ऑपरेशन आहे ना आकाशचं. तेव्हा ती म्हणते की ताई तू काहीतरी विसरतेस का ऑपरेशनच्या अगोदर. तेव्हा ती म्हणते की काय कसलं कशाबद्दल विसरते. नाही मी काही विसरत नाही आहे. उगीचच मला तू दुसऱ्या गोष्टींमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करू नकोस. मला आता निघायचं आहे कारण मला उशीर होतो आहे, असं म्हणून आता तिथून ती निघून जाते. मानसीला खूप वाईट वाटतं की ताईने पहिल्यांदाच आकाशला ऑपरेशन असताना त्याला म्हणजेच काहीही केलं नाही किंवा देवीकडे हात जोडले नाहीत. आता मानसी खूप रडायला लागते. भूमी खाली उतरलेली असताना विचार करते की म्हणू मला माहीत आहे तू नेमकं काय बोलण्याचा प्रयत्न करत होतीस. तू नेमकं देवाला पाया पड असं सांगणार होतीस हो ना. पण म्हणू काय करू गं, माझे हात पण दगडाखाली आहेत. मला माहिती आहे मला आकाशसाठी हे सगळं करायचं आहे, परंतु तुम्हाला काही दाखवून द्यायचं नाही. म्हणूनच मी माझ्या आकाशसाठी आज निर्जळी देवीचा उपवास केला आहे. काही पिणार नाही आहे मी आकाशची काहीही बातमी समजल्यापर्यंत. त्यानंतर इथे भूमी ही गेल्यानंतर मानसी देवीला हात जोडते आणि म्हणते की आई योगेश्वरी, प्लीज तू आकाश भाऊजींबरोबर राहा. ताईचं काय झालं मला खरंच कळत नाही, परंतु आकाश भाऊजींना सध्या तुझी खूप गरज आहे. त्यानंतर इथे आता भूमी ही घरातनं निघालेली असते आणि ती तिकडे निघून गेलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी आता हॉस्पिटलमध्ये आलेली असताना तिकडे ऑपरेशनसाठी कधी संकर्षण येतो याचीच ती वाट बघत असते. तेवढ्यातच डॉक्टर संकर्षण येतो. भूमी म्हणते की डॉक्टर प्लीज माझ्या आकाशचा जीव वाचवाल ना तुम्ही. आज प्लीज काही करा आणि माझ्या आकाशचा जीव वाचवा. त्याचा तब्येत माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जर आकाश नाही वाचला तर मीही नाही जगू शकत. प्लीज डॉक्टर माझा जीव तुमच्या हातात दिला आहे मी, तो प्लीज सांभाळा, त्याला नीट व्यवस्थित करा. माझा आकाश म्हणजे माझा जीव आहे. डॉक्टर प्लीज मला समजून घ्या. माझ्या आकाशचं ऑपरेशन अगदी व्यवस्थित झालं पाहिजे, तो नीट झाला पाहिजे, होईल ना सगळं व्यवस्थित, असं ती सारखं सारखं त्याला विचारत असते. त्यामुळे डॉक्टर काहीच बोलत नाही, तो गप्पच असतो. मग भूमी म्हणते की एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुमचं सगळं काही ऐकायला तयार आहे आणि ऐकतेच आहे मी. प्लीज तुम्ही माझी एकच गोष्ट ऐका की माझ्या आकाशला लवकर बरं करा, त्याच्या तब्येतीला काहीही नाही झालं पाहिजे. ऐकता ना डॉक्टर, असं ती त्याला बोलत असते. तेव्हा तो खूप वैतागत असतो. सारखं सारखं तेच 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 ऐकून ऐकून आता त्यालाही कंटाळा झालेला असतो. आणि म्हणून भूमी म्हणते की डॉक्टर बोला ना, मी काहीतरी तुम्हाला विचारते ना, प्लीज काहीतरी बोला ना, माझा आकाश त्याची तब्येत प्लीज काहीतरी बोला. तेव्हा मग आता तो हा मागच्या दिशेने जातो आणि पुन्हा पुढे जाऊन मागे एक्झिटच्या ठिकाणी जातो. तेव्हा मग भूमी म्हणते की डॉक्टर तुम्ही हे काय करताय. इथून तर दरवाजातून बाहेर जातात म्हणजे हॉस्पिटलमधून बाहेर निघण्याचा मार्ग आहे हा, मग तुम्ही इथे काय करताय, प्लीज आतमध्ये चला, असं नाही वागू शकत तुम्ही. तेव्हा मग ती असं बोलल्यावर ते तिच्यावर ओरडतात आणि म्हणतात की 1 मिनिट शांत बसा. आता जर तुम्ही मला जास्त काही बोललात ना तर बघा, आत्ताच्या आत्ता हा मेलोड्रामा बंद करायचा. माझ्या पुढे काही जास्त बोलायचं नाही, नाहीतर आत्ताच्या आत्ता मी हे ऑपरेशन सोडून जाऊ शकतो, हे लक्षात घ्या. मला शांतता हवी आहे. तेव्हा भूमी म्हणते की आय एम व्हेरी सॉरी डॉक्टर, मी आता तुम्हाला पुन्हा विचारणार नाही. तुम्ही तुमचं काम करा, फक्त एवढंच की आकाशला वाचवा, इतकीच माझी कळकळीची विनंती आहे. त्यावेळेला मग आता भूमी तिथेच उभी राहते आणि डॉक्टर हा आतमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये जायला निघतो. त्यानंतर भूमी तशीच तिथे उभी असते आणि तेवढ्यातच आता वरुण येतो. वरुण आल्याबरोबर विचारतो की तुम्ही मिसेस भूमी महाजन ना. तेव्हा भूमी म्हणते की हो. तेव्हा तुम्ही कोण. मग तो म्हणतो की मी वरुण रानडे आहे, संकर्षणचा मित्र. काय आहे ना, संकर्षण जरा खूप टेन्शनमध्ये आहे, कारण त्याचा मुलगा ओजस याने संकर्षणच्या रागावरून स्वतःला इजा करून घेतली आहे, त्यामुळेच तो थोडा डिस्टर्ब आहे. आणि आता देवाकडे तुम्ही फक्त प्रार्थना करा की सगळं व्यवस्थित होऊ दे, कारण त्याला कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस तुम्ही देऊ नका. असं म्हटल्यावर आता भूमीला धक्काच बसतो आणि ती घाबरते, कारण जर रागाच्या भरात संकर्षणने काही वेडंवाकडं पाऊल उचललं तर याची भीती तिला वाटत असते. आता संकर्षण ऑपरेशन थिएटरमध्ये येतो आणि तो आकाशला पाहतो
आणि आकाशला पाहिल्यानंतर त्याला सगळ्या गोष्टी आठवतात. त्याच्या बायकोचा झालेला अपघात आणि तिचा मृत्यू, शिवाय त्याच्या वडिलांनी सांगितलेलं की आज जर पल्लवी अशी असती तर तिने हे घडूच दिलं नसतं. आणि नंतर मग सगळं त्याला एक एक आठवत असतं आणि त्याचा त्याला त्रास होत असतो. आणि भूमी इथे बाहेर नुसत्या फेऱ्या मारत असते की काय करावं, काही करू नये, नक्की काय होईल. तिला खूप मनात भीती वाटत असते की जर रागापोटी आपल्या बायकोच्या मृत्यूमुळे त्याने जर आकाशचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, नाही डॉक्टर तसे चांगलेत, काही करणार नाही, परंतु जर त्यांचा राग जर रागाने त्यांच्या डॉक्टरकीवर मात केली तर, आणि त्यांचा राग हा वरचढ ठरला तर, असा विचार आता भूमी करत असते. आणि ती म्हणते की मी काय करू काहीच कळत नाही आहे. तर इथे तिला सारखं सारखं ते ओजसचा फोटो आठवत असतो जो वरूनने तिला दाखवलेला असतो. आणि या रागामध्येच संकर्षण आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही त्याला आता काही बोलू नका, हे आता तिला आठवतं. आणि भूमी विचार करते की नाही, कदाचित डॉक्टर हे कुठलं चुकीचं पाऊल तर नाही ना उचलणार, प्लीज डॉक्टर असं काहीही करू नका, असं ती म्हणत असते. तेवढ्यातच आता भूमी ही क्षितिजाला तिच्या मानसीकडे देते आणि म्हणते की थांब जरा, हिला सांभाळ, मी आले. तेव्हा भूमी जात असताना तिला रागिनी विचारते की तू कुठे चालली आहेस भूमी यावेळेला? अगं आकाशचं ऑपरेशन सुरू आहे. तेव्हा ती म्हणते की मी आले जाऊन, आणि ती काही पुढचं न बोलता तिथून निघून जाते. आणि त्याच वेळेला आता पौर्णिमा म्हणायला लागते की काय चाललं आहे हिचं, काहीच कळत नाही आहे. म्हणजे आकाशचं आतमध्ये ऑपरेशन सुरू आहे आणि ही अशी कुठे निघून जाते, हिचं ना आजकाल काही कळतच नाही आहे मला. तेवढ्यातच आता रागिनी ही गालातच म्हणते की वा, बरं झालं ही निघून गेली, आता ही नक्की काय करते हे आपल्याला काही माहिती नाही आहे. नंतर मग आता इथे आकाश हा आतमध्येच असतो आणि त्याचं ऑपरेशन आता सुरू करणारच असतात. तेवढ्यातच आता डॉक्टर संकर्षण याला सारखं सारखं त्याच गोष्टी समोर दिसत असतात, त्यामुळे त्यालाही डिस्टर्ब व्हायला होत असतं. आता भूमी आई योगेश्वरी समोर येते, तिला हात जोडून म्हणते की आई योगेश्वरी, आता या क्षणाला तुझीच मला साथ आहे, प्लीज माझ्या आकाशसोबत राहा. आणि डॉक्टर संकर्षण यांच्या मनामध्ये कोणताही वेडावाकडा विचार येऊ दे नको, त्याच्याकडून आकाशचं ऑपरेशन व्यवस्थित होऊ दे आणि माझ्या आकाशचा जीव वाचू दे, असं म्हणून ती आता म्हणते की जोपर्यंत माझ्या आकाशची काही बातमी समजत नाही तोपर्यंत तुला मी असा साष्टांग दंडवत घालत राहणार आहे. आणि भूमीचं ते सुरू असतं, ती देवीला साष्टांग नमस्कार करायला सुरुवात करते. त्याचबरोबर इथे आता ऑपरेशनला घेणार तेवढ्यात आकाशच्या जागी संकर्षणला आपली बायको पल्लवी दिसते. ती म्हणते की मला वाचव संकर्षण, मला न्याय दे, मला वाचव. आणि असं म्हटल्याबरोबर इथे आता संकर्षणला टेन्शन यायला लागतं. आणि तेवढ्यातच तिथे सिस्टर म्हणते की डॉक्टर पेशंटला ॲनेस्थेशिया दिला आहे, आपण ऑपरेशनला सुरुवात करूया का? परंतु त्याच्याकडे त्याचं अजिबात लक्ष नसतं. भूमीचा इथे साष्टांग नमस्कार करणं हे सुरूच असतं, कारण जोपर्यंत काही बातमी समजत नाही तोपर्यंत भूमी ही साष्टांग नमस्कार करतच राहणार असते आणि तिचं तेच सुरू असतं. त्याच वेळेला आता किती काही झालं तरीही ते थांबतच नसतं. आता 9:30 वाजलेले असतात आणि आकाशचं ऑपरेशन हे सुरूच असतं. आणि त्याचबरोबर इथे भूमीचं साष्टांग दंडवत घालणं देखील सुरूच असतं. संकर्षणला सुरुवातीला पल्लवी दिसते आणि थोड्या वेळानंतर त्याला तिथे ओजस देखील दिसतो. आणि तो ओजस त्याला म्हणत असतो की नाही, तुम्ही जा, माझ्यापासून लांब जा, काहीही मला तुमच्याशी बोलायचं नाही आहे, असं म्हणून तो त्याला लांब करत असतो. आणि त्याचबरोबर इकडे बाहेर सगळेजण फेरी मारत असतात की काय होणार आहे, आकाशचं ऑपरेशन सुरू आहे, आतमध्ये काय होईल कोणास ठाऊक, असं रागिनी सारखी सारखी बडबडत असते. आता ऑपरेशन थिएटरची जी लाईट असते ती अचानकच बंद होते. मग अथर्व म्हणतो की ऑपरेशन थिएटरची लाईट बंद झाली. आणि इथे आता आई योगेश्वरीचा एक चमत्कार मोठा घडणार असतो. भूमी ही सारखी सारखी नमस्कार करत असते. अथर्व म्हणतो की मनू ये इकडे, झाली आहे लाईट बंद. आता मात्र काय झालं आहे याचं त्यांना काहीच कळत नसतं. रागिनी समोर बघते आणि म्हणते की काय झालं असेल, आणि तिच्याही मनामध्ये आता विचार येतो. ती म्हणते की देवा, जे काही घडलं असेल ती व्यवस्थित घडू दे रे बाबा, आकाश सुखरूप असू दे, असं ती तोंड ऐकल्यावरतूनच बोलत असते, परंतु मनात मात्र वेगळंच. तेव्हा आता आकाश तिथे काय करतोय, आकाशचं काय झालं आहे याचं अथर्व मानसीला तर खरी काळजी लागलेली असते. आता डॉक्टर बाहेर येतात, याची वाट ते बघत असतात. आणि तेवढ्यातच आता मनू ही भूमीला सांगण्यासाठी म्हणजेच ती अथर्वला सांगते की एक काम कर अथर्व, जरा तू ताईला मेसेज कर की लवकर ये म्हणून, भाऊजींचं ऑपरेशन झालेलं आहे. त्यावेळेला आता अथर्व फोन घेतो आणि मनूच्याच फोनवरून तिला मेसेज करतो आणि म्हणतो की लवकर ये भूमी, त्याचं ऑपरेशन झालेलं आहे, आकाशचं ऑपरेशन झालं आहे. आता असं म्हटल्याबरोबर इथे आता मनू घाबरते की डॉक्टर नेमकं काय करणार आहेत, काय होणार आहे, याची भीती तिला पूर्णपणे लागलेलीच असते. तर इथे भूमी ही अगदी साष्टांग नमस्कार करून करून अगदी थकल्यासारखी झालेली असते.
साष्टांग नमस्कार करून करून तिचं अवसानच अगदी गळून गेल्यासारखं झालेलं असतं. तेवढ्यातच आता भूमी ही आई योगेश्वरीला नमस्कार करणार. तेवढ्यातच तिला मेसेजची टोन ऐकायला जाते आणि मग ती पटकन डोळे उघडते. तेवढ्यातच पटकन धावत धावत मोबाईलकडे जाते आणि म्हणते की मनूचा मेसेज आला आहे. आणि जाऊन मेसेज बघते तर मेसेज असतो की आकाशचं ऑपरेशन झालेलं आहे, ताई लवकर ये. आता ते वाचल्यानंतर ती हात जोडते आणि म्हणते की आई योगेश्वरी, माझ्या आकाशचं ऑपरेशन झालं आहे, सगळं व्यवस्थित असू दे, माझा आकाश सुखरूप असू दे, असं म्हणून ती आता देवीजवळ हात जोडते आणि तिथून घाईघाईने आता स्वतःची बॅग उचलते आणि निघते. आता डॉक्टर अजूनही बाहेर आलेले नसतात. भूमी धावत धावत हॉस्पिटलमध्ये येते. तेव्हा आता ती येत असताना सगळेजण तिच्याकडे बघत राहतात आणि रागिनी पण हसत हसतच तिच्याकडे बघत असते. त्यावेळेला भूमी धावत येते आणि अगदी मनूला विचारते की मनू, डॉक्टर आले का? तेव्हा मग ती स्वतःला कंट्रोल करत पुन्हा नॉर्मल बोलते की आलेत का डॉक्टर? तेव्हा ती म्हणते की हो येत आहेत, अजूनही आलेले नाही आहेत. ऑपरेशन थिएटरची लाईट बंद झाली आहे म्हणून आम्ही अंदाज लावला आहे की ऑपरेशन झालेलं असावं. तेव्हा मग आता भूमी ही बाहेरच उभी असते. तितक्यात डॉक्टर संकर्षण हा ऑपरेशन थिएटरमधून बाहेर पडतो. आता तो जेव्हा बाहेर पडतो तेव्हा भूमी ही त्याच्याकडे पटकन जाते आणि त्याच्याकडे बघत राहते, कारण त्याच्या डोळ्यामध्ये पाणी असतं आणि तो काहीही बोलत नसतो. आता नेमकं काय झालं आहे काय नाही हे कोणाला काहीच कळत नसतं. भूमी फक्त आता त्याच्याकडे बघतच राहिलेली असते की नेमकं यांचं काय आहे. तेवढ्यात आता इथे मानसी विचारते की काय झालं आहे डॉक्टर? भूमी पण तेच विचारत असते की ऑपरेशन झालं आहे, नेमकं काय झालेलं आहे? तेव्हा तो आता काहीच बोलत नाही. तो फक्त स्वतःच्या हातांकडे बघत असतो. तेव्हा भूमीला धक्काच बसतो की नेमकं काय झालं आहे, याने जीव वाचवला की नाही? परंतु तिथून आता डॉक्टर संकर्षण हा निघूनच जातो, काहीच बोलत नाही. तेव्हा मग रागिनी म्हणते की असे काय हे, काहीच कसे बोलले नाही, नेमकं काय झालं असेल? तेव्हा आता रागाने भूमी त्यांच्या मागे मागे अगदी जाते. मानसी म्हणायला लागते की काय झालं असेल नेमकं? तेव्हा अथर्व म्हणतो की ती डॉक्टरांच्याच केबिनमध्ये गेली आहे, नक्की बघायचं काय करतायत ते, नक्की काय झालं आहे हे विचारण्यासाठीच ती गेली असणार आहे. आता रागिनी हसत असते आणि मध्येच तिला पौर्णिमा कानातच म्हणते की आई, मला असं वाटतंय की आकाश नावाचा अध्याय आता आपल्या आयुष्यातून कायमचा संपला. तेव्हा मग रागिनी पण तिच्याकडे हसत हसतच हो असं म्हणायला लागते आणि ती खूप खुश असते, कारण फायनली आकाश संपलाय अशीच त्यांना वाटत असतं. त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की भूमी ही डॉक्टर संकर्षणची जाऊन कॉलर धरते आणि म्हणते की तुम्ही माझ्या नवऱ्याला मारलात, खुनी आहात तुम्ही त्यांचे, का नाही वाचवलं तुम्ही माझ्या नवऱ्याला, तुम्ही माझ्या नवऱ्याला मारलत, असं म्हणून ती त्याची कॉलर धरत असते. आणि तुम्ही खुनी आहात, तुम्ही बदला घेतलात, तुम्ही मारलत माझ्या नवऱ्याला, खोटं बोललात माझ्याशी की मी जीव वाचवणार. त्याच वेळेला आता ती सिस्टर येते आणि म्हणते की 1 मिनिट जरा प्लीज थांबा, माझं ऐकून घ्या, तुमचा नवरा वाचलाय, त्यांचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे. आता भूमी तिथेच शांत राहते आणि ती आकाशजवळ येऊन बघते तर आकाश अगदा हळूहळू डोळे उघडत असतो आणि तो शुद्धीवर आलेला असतो. आणि ही सगळी आकाशची अवस्था पाहिल्यानंतर भूमीला आणखीनच वाईट वाटत असतं की तिला आकाशकडे जाता पण येत नाही. नंतर आता इथे डॉक्टर संकर्षण जात असताना भूमी त्याच्यासमोर हात जोडून उभी राहते आणि म्हणते की खरंच थँक्यू सो मच, तुमच्यामुळे माझ्या आकाशचा जीव वाचला, खरंच धन्यवाद. मी मगाशी तुम्हाला जे काही बोलले त्याबद्दल खूप सॉरी आणि मी तुमची आयुष्यभराची आभारी आहे, ऋणी आहे मी तुमची. खरंच तुम्ही खूप केलं आहे माझ्यासाठी आणि तुमचे हे उपकार मी आयुष्यभर नाही विसरू शकणार. तेव्हा मग आता तो म्हणतो की उपकाराचं सगळं सोडा, मी तुम्हाला जे काही सांगितलं ते मी माझं बोलणं पूर्ण केलं. आता तुम्ही तुमचं वचन पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे ना तुमच्या लक्षात? तुम्हाला आता काय करायचं आहे ते, मी दिलेला शब्द पाळला आहे, आता तुमचा शब्द पाळण्याची वेळ आलेली आहे, असं संकर्षण आता भूमीला बोलून दाखवतो आणि तिला त्या सत्याची जाणीव करून देतो. आणि ते पाहिल्यानंतर भूमीला आता खूप वाईट वाटतं की तो दुसरं तिसरं काही न बोलून सरळ घरी राहायला ये असं सांगत असतो. तर इथे आकाशचा ऑक्सिजन थोड्या वेळासाठी बाजूला काढत असतात. तेव्हा मग आकाश आता फक्त म्हणत असतो की भूमी, माझी भूमी कुठे? आता भूमीचं नाव घेत असताना आजूबाजूला सगळे असतात आणि इथे भूमी मात्र नसते, कारण भूमी ही बॅग घेऊन आता महाजनांचं घर सोडून कायमची संकर्षणच्या घरी राहायला निघालेली असते. आता नेमकं पुढे काय घडणार आहे? भूमी ही कायमची जेव्हा आकाशला सोडून जाते हे आकाशला समजेल तेव्हा नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.